आणि आता एक महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होणार आहे। शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंब्रा पोलिसांकडे सोपवला जाणार आहे। अक्षय शिंदे याचा कालच एन्काउंटर झालेला आहे आणि आज त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जेजेमध्ये सुरू आहे। हे शवविच्छेदन थोड्याच वेळात संपणार आहे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा पोलिसांकडे सोपवला जाईल। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, शवविच्छेदन सुरू आहे अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं, कधीपर्यंत हे संपेल आणि कधीपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे? हेमाली, सकाळी 10:30 वाजता अक्षय शिंदे याच्या मृतदेहाला जेजे रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर जवळपास 5 तास लागले जी काही कागदपत्र होती ती जमा करण्यासाठी। आणि ही सगळी कागदपत्र जमा केल्यानंतर गेल्या तासाभरापूर्वी अक्षय शिंदे याच्यावर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुढील 1 तासभर तरी त्याच्यावरती शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू राहणार आहे। आणि त्यानंतर जो काही अहवाल आहे, जो काही प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, तो पोलिसांच्या ताब्यात दिला जाणार आहे आणि त्यानंतर मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात त्याचा मृतदेह दिला जाणार आहे। त्यानंतर पोलिसांकडून त्याच्या परिवाराकडे म्हणजे त्याच्या आई वडिलांकडे त्याचा मृतदेह सुपूर्द केला जाणार आहे। जवळपास 5 तासांचा उशीर झाला अक्षय शिंदे याची कागदपत्र जमा करण्यासाठी। 5:30 वाजता 24 तास होईल अक्षय शिंदे याचा एन्काउंटर होऊन, मात्र अजूनही शवविच्छेदन प्रक्रिया त्याची पूर्ण झालेली नाही आहे। पोलिसांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यावरती ही प्रक्रिया सुरू आहे। या संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग म्हणजेच व्हिडिओचा अहवाल देखील सादर केला जाणार आहे। व्हिडिओ शूटिंग सुरू आहे आतमध्ये, त्यामुळे पोलिसांच्या हातात ही व्हिडिओ शूटिंग दिली जाईल आणि त्यानंतर पोलीस ही व्हिडिओ शूटिंग कोर्टात देखील दाखल करू शकतात जर कोणी अहवाल किंवा याचिका कोर्टामध्ये दाखल केली तर। त्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये अक्षय शिंदे याच्यावरती जो शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण होईल अशी माहिती मिळते आणि त्यानंतर त्याचा मृतदेह परत जेजे रुग्णालयातून बाहेर काढून मुंब्राच्या दिशेने रवाना होईल। हेमाली, शवविच्छेदनाची प्रक्रिया काही वेळातच संपू शकते, त्याचा अहवाल कधीपर्यंत हाती येईल, त्यातले काही खुलासे कधीपर्यंत समजू शकतात, याबद्दल काही माहिती? हेमाली, जर आपण पाहिलं तर मग शवविच्छेदनाचे जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे किंवा जो अहवाल आहे तो HOD थेट पोलिसांच्या ताब्यात देणार आहे। त्यामुळे आता जेव्हा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा काही वेळातच त्याचा जो अहवाल आहे तो HOD पोलिसांच्या ताब्यात देईल आणि त्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो सुपूर्द केला जाणार आहे। त्यामुळे कुठलीही दिरंगाई किंवा कुठलेही उशीर त्याचा अहवाल सादर करण्यात केला जाणार नाही आहे। लगेचच त्याचा अहवाल सादर केला जाईल, कारण का 24 तास होऊन गेले आहेत अक्षय शिंदे याचा एन्काउंटर होऊन, मात्र अजूनही अहवाल आलेला नाही। त्यामुळे निश्चितच दिरंगाई केली जाणार नाही। तातडीने त्याचा जो अहवाल आहे शवविच्छेदनाचा तो पोलिसांच्या ताब्यात जेजे रुग्णालयातील HOD दाखल करतील। हेमाली, धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।